भंडारा की डीपीडीसी की बैठक के दौरान भंडारा के पालक मंत्री सावकारी ने पत्रकारों से बातचीत की, जिसमें जिले की सड़क एवं रेत के संबंध पर चर्चा करते समय बताया कि महसूल मंत्री बावनकुले जल्द रेत संबंध नए नियम बनाने जा रहे हैं। वहीं तुमसर बपेरा की खस्ताहाल सड़क के बारे में अवगत कराया गया, जिस समय जिला कलेक्टर कोलते, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिला अध्यक्ष कविता उके मौजूद थे। भंडारा महाराष्ट्र से संवाददाता जितेंद्र पटले की ये रिपोर्ट। जवळपास 600च्या वर कामं होती त्यांची 301 कामं प्रगतीपथावर आहे। 391 कामाच्या 391 कामं जवळपास कंप्लीट झाली। या महिन्यापर्यंत 80 कामं कंप्लीट होऊन जातील। बाकी कामाची थोडीशी निधीची अडचण असल्यामुळे थांबलेली आहे। अधिवेशनाच्या दरम्यान निधी येऊन जाईल आणि त्या कामाला सुरुवात। सर, भंडारा शहरामध्ये भूमिगत गटर लाईनचं काम सुरू आहे, त्या ठिकाणी बालमजूर कामावर होते, त्याची आम्ही शिवसरांना माहिती दिली होती। अजूनही काय कारवाई झाली? असं जर असेल तर ती सिरियस गोष्ट आहे, निश्चितपणे मी शिवसरांना कारवाई करायची। सर, मध्य प्रदेशला वाळवट लिहिल्यावर तिथले ट्रक विदाऊट काटाकरता महाराष्ट्रामध्ये येतात आणि नागपूरच्या दिशेने जातात, पण RTO विभाग ओव्हरलोडवर काहीच कारवाई करताना दिसत नाही। तशा सूचना मागच्या डीपीडीसीच्या वेळेस मी दिल्या होत्या। परत एकदा मी त्यांना सांगतो की खरं तर हे इंटरस्टेटचं थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येक ठिकाणी, तरी मी RTOला सांगून परत कारवाई करायचं। SP ची टीम जाऊन तुमसरला वाळवटानं कारवाई करते। काल 12 टिप्पर पकडण्यात आले आहेत। स्थानिक पोलीस स्टेशन आणि तहसील प्रशासन का बरं कारवाई करते? त्यांनी पण कारवाया सातत्याने चालूच असतात ह्या, पण आता शेवटी गुन्हा असा असतो की पोलिसांनी कितीही कारवाई केल्या तरी गुन्हेगार नवीन नवीन तयार होत असतात। त्याच्यामुळे कारवाया चालूच राहतील आणि ते जसं जसं जे घडत आहे तसं तशा कारवाया करतच राहतात। सर, 2 स्टेटने महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर पावनखडी नदी आहे आणि पावनखडीचं पात्र 2 स्टेटनी विभागलेलं आहे महसूल प्रशासनाने। महाराष्ट्रामध्ये वाळू उपसा तिकडचा बंद आहे, मात्र मध्य प्रदेशमध्ये वाळू उपसा होतो। मध्य प्रदेशच्या रॉयल्टीवर महाराष्ट्रामध्येही वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे। 48 पेक्षा अधिक गावांना जलपुरवठा होणारं पात्र किंवा तिथे इनर विल्स आहेत, त्या टोटल आता वाळू उपशामुळे उघड्या पडलेल्या आहेत। नदीचं पारडं म्हणणं हे तर खरं आहे। इंटरस्टेट ज्या आताच मी सांगितलं वाळूचं जे होत असते त्या अनेक अडचणी येत आहेत, पण आता आपलं वाळूचं नवीन धोरण आदरणीय महसूल मंत्री तयार करत आहे, त्याच्यामध्ये या गोष्टीचा सगळा समावेश केला जाणार आहे। गोष्ट खरी की ते झिरो रॉयल्टीचा पास घेऊन काही करण्याचा प्रयत्न करतो। वास्तविकता मागच्या वेळेची माझ्या निदर्शनात आली, पण नवीन वाळू धोरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा वापर करून एक चांगलं वाळू धोरण आदरणीय महसूल मंत्री आणतात। सर, या महायुती सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत का? पुण्यामध्ये